लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे। 24 जानेवारीपर्यंत संवर्धनाचं हे काम सुरू राहणार आहे। या कालावधीत मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन घेता येणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं निर्णय घेतला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाकरता या ठिकाणी येत असतात, पण आजपासून मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू होतीये। नक्कीच आपण पाहिलं तर लाखो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे तो दख्खनचा राजा श्री ज्योतिबा याच्याच मूळ मूर्तीवरती आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। भारतीय पुरातत्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया आहे ती आजपासून पुढचे 4 दिवस आहे ती राबवली जाणार आहे। रात्री उशिरा भारतीय पुरातत्व विभागाचे काही अधिकारी आहेत आणि काही वैज्ञानिक आहेत ते या ठिकाणी खरं तर दाखल झालेले आहेत आणि यांच्या माध्यमातून आज आढावा घेतला जाणार आहे की या ठिकाणी नेमकी कोणत्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया आहे ती राबवायची आहे आणि त्या संदर्भात आजपासून पुढील 4 दिवस उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते कासव चौकामध्ये ठेवण्यात येणार आहे। यामध्ये कलश दर्शन देखील होणार आहे। त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहन जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की दख्खनच्या राजाचे लाखो भक्त आहेत आणि हे भक्त नेहमीच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत असतात। त्यातच पाहिलं तर आता सध्या सुट्ट्या आहेत, प्रजासत्ताक दिन देखील आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं खरं तर मोठ्या संख्येनं भाविक येतील अशी अपेक्षा आहे आणि त्या निमित्तानं कुठेतरी भाविकांनी एक सहकार्य करण्याची भूमिका आहे ती घेतलेली आहे। कालच या संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे जे अध्यक्ष आहेत दिलीप देसाई यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले एक पत्र लिहिलेलं आहे की ज्यामध्ये जी मूळ मूर्ती आहे ती साधारणतः पहिल्या स्वरूपात जशी मूर्ती होती तशीच मूर्तीचं संवर्धन करताना ते रूप राहिलं पाहिजे, कुठल्याही भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीचं एक पत्र आहे ते देखील लिहिलेलं आहे। आणि त्या पत्रासोबत त्यांनी गेल्या काही वर्षातलं रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतर जे मूर्तीचं रूप बदलतंय म्हणजे जी मूळ मूर्ती आहे त्याचं रूप आता जे बदल जाते ते बदलू नये अशा पद्धतीचं एक आवाहन विनंती आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत ते स्वतः जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिल्यामुळं पुन्हा एकदा एक चर्चा जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। आज जे रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे ती साधारणतः 4 दिवस चालणार आहेत। रात्री उशिरा सगळे अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज जी होणारी प्रक्रिया आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये याचा सगळा आढावा घेतला जाणार आहे की मूर्तीला नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया करायची आहे आणि त्या प्रक्रिया केल्यानंतर मूळ मूर्तीला कुठलाही धोका होऊ नये अशा पद्धतीची जी खबरदारी आहे ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।